पालघर जिल्ह्यातील पाम गावात मागे गणेश जयंती उत्सव यंदाही आगळ्या वेगळ्या आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे। भाद्रपदातील गणेश उत्सवात गणपतीची स्थापना मातीच्या म्हणजेच पार्थिव स्वरूपात केली जाते, तर माघ महिन्यातील गणेश जयंती ही गणरायांचा जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायांनी महत्कोट विनायक स्वरूपात अवतार घेतला। दुष्ट देवांतक आणि निरांतक यांच्या संहारासाठी अवतार झाल्याचे मानले जाते। पामगावचे रहिवासी मनोज रमेश पिंपळे कुटुंब गेल्या 13 वर्षापासून माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहेत। विशेष म्हणजे इतका भव्य आणि नियोजनबद्ध उत्सव एकाच कुटुंबांकडून आयोजित केला जातो, ही बाब परिसरात कौतुकास्पद ठरत आहे। या उत्सवाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असून हजारो महिलांना वाणाच्या स्वरूपात विविध भेटवस्तू देण्यात आल्या। दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भंडारा भोजनदान सुरू असून या भंडाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी महिला, पुरुष, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने रांगा लावून सहभागी होत आहेत। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली असून पालघर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनीही गणेशाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी गणेश आरतीत सहभाग नोंदवला। संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेश भक्तांसाठी भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी मनोज रमेश पिंपळे आणि त्यांची पत्नी ममता पिंपळे हे अत्यंत आपुलकीने आलेल्या भक्तांचे स्वागत करताना दिसून आले। संपूर्ण पिंपळे कुटुंब या कार्यक्रमासाठी झटताना दिसत असून गेल्या 13 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या या भक्तिमय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पहा या निमित्ताने मनोज रमेश पिंपळे आणि त्यांची पत्नी ममता पिंपळे काय म्हणाल्या। आपण हा जो मागे गणेश उत्सवाचा जो कार्यक्रम करत आहात, किती वर्षापासून करता आणि कार्यक्रमाची दिवसभरातली रूपरेषा काय असते? गणेश माही गणपतीचा आमचा कार्यक्रम 13 वर्षापासून सुरू आहे। प्रथमतः म्हणजे आम्ही पामगावातले रहिवासी आहेत आणि माही गणपती हा आमचा MRDC मध्ये जी जागा आहे तिकडे आम्ही 13 वर्षापासून बसवत आहे। त्याची रूपरेषा म्हणजे माही गणपतीची 9 वाजता स्थापना होते। त्याच्यानंतर आमच्याकडे आरती वगैरे सर्व नाश्ता वगैरे असतो, दुपारचा भंडारा असतो आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस भंडारा चालू असतो, म्हणजे संध्याकाळीपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या 1.5 दिवसाच्या विसर्जनापर्यंत आमचा भंडारा असतो, कंटिन्यू चालू असतो। आणि भरपूर म्हणजे माही गणपतीमुळे आम्हाला भरपूर लोकांची सेवा करण्यात येते, गोरगरिबांना आम्हाला अन्नदान करण्यात येतो आणि भरपूर आमचं त्याचं खूप चांगलं झालेलं आहे। त्याच्यामुळे कुठलं हे नाही आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही खर्च करतो, कोणाकडनं देणगी घेत नाही किंवा कोणाकडनं काहीच घेत नाही। हा आमचा स्वतःचा खर्चाचा खर्च असतो। ह्याच्यामध्ये आमचे घरचे कुटुंब, माहेरचे, सासरचे, मित्रमंडळ ह्यांचा आमचा सर्वांचा सपोर्ट असतो। त्यांच्या सर्व सहकार्याने आमचा कार्य हा 13 वर्षापासून सुरळीत चालू आहे आणि दरवेळेला आमच्याकडे भजन कार्यक्रम असतात। लहान मुलांचे कधी गेम खेळता तो गेम पण आम्ही खेळतो। हळदी कुंकूचा मोठा कार्यक्रम ह्याच्यामध्ये आमचा करून होतो। प्रत्येक महिलांना वाण दिलं जाते आणि
रथसंपत आपली हे असल्या कारणानं आम्ही हळदी कुंकूचा आमचा जोरात महिलांचा कार्यक्रम ह्याच्यामध्ये आम्ही उत्सवाने साजरा करतो आणि खूप आनंद होतो आम्हाला ह्याच्यामध्ये माई गणपतीला. तसंच आमचा तर भाद्रपद महिन्याचा पण गणपती असतो, पण तो घरगुती असतो, त्याच्यामुळे काही सर्वच जास्त म्हणजे काही नाही. पण हा 1.5 दिवसाचा एवढा आनंदाचा उत्साह सण सारखा आम्ही हा सण सारखा साजरा करतो. भरपूर मजा असते याच्यामध्ये, कोणाला हे नाही आहे, सर्व खूप छान होतं. मुलाबाळांना पण खूप म्हणजे सहकार्य सर्वांचं असतो आणि सर्वजण सुखुशीने राहतात. हा कार्यक्रम 13 वर्षापासून आम्ही राबवतो, माही गणपती. आणि कार्यक्रम करतानाही आम्हाला जे आमचे जागेत आम्ही पहिलं स्टार्ट केलं तेव्हा 2 वर्ष आम्ही भंडाराचा प्रोग्राम नव्हता, आमची जागा थोडी बाजूला होती. नंतर जे आम्ही 2 वर्षानंतर म्हणजे 10 वर्ष पूर्ण भंडारापासून तर भजन महिलांना हळदी कुंकू 800 ते 1000 महिला हळदी कुंकूला येतात व भंडारात 2 ते 3000 प्रत्येक वर्ष भंडारात गोरगरीबपासून तर सर्वच म्हणजे प्रत्येक जातीवातीचे लोक इकडे जेवायला भंडारा खाण्यासाठी प्रसादाचा लाभ घ्यायला येतात. ओके.